मला आपल्या चॅनलवरती सतत पाहायला ऐकायला मिळणार आहेत. प्रेक्षकांनो, इथे पुढील भाग खूप सुंदर असा झालेला आहे. इथे सिंधू आता सुटून घरी आलेली असते आणि त्यासोबतच राघव सुद्धा असतो. आणि जेव्हा आता इथे राजश्रीच्या मनामध्ये खूप काही गोष्टी इथे सुरू असतात, तेव्हा मात्र इथे सिंधू तिला वचन देत असते, आई तुम्ही काळजी करू नका, मी सतत राघवबरोबर असणार आहे आणि त्यासोबतच इथे आपल्या घरावर कुठलंही संकट जरी आलं तरी त्याचा मी व्यवस्थित सामना करेल, असं इथे ती बोलत असते. आणि आता ह्या सर्व काही गोष्टी इथे सिंधू बोलल्याच्या नंतर जी काही राजश्री आहे ती म्हणत असते की मला त्याची खात्री आहे. आणि तू नेहमीच राघव बरोबर राहशील हे सुद्धा मला माहिती आहे, पण मधल्या काळात खूप काही गोष्टी अशा झालेल्या आहेत त्यामुळे खूप भीती वाटते. आणि त्यामुळेच आता इथे जो काही राघव आहे, इथे ह्या सर्व गोष्टी या पद्धतीने होत आहेत म्हणून सुद्धा इथे मला भीती वाटते, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि ज्या ज्या पद्धतीने सर्व गोष्टी झालेल्या आहेत त्या पद्धतीच्या गोष्टी इथे आता तिला आठवत असतात. आणि ह्या सर्व काही गोष्टी आता तिला इथे आठवल्याच्या नंतर ह्या सर्व काही गोष्टी इथे होत असताना मात्र आता प्रेक्षकांनो, सर्वात महत्त्वाची आणि त्याचसोबत इंटरेस्टिंग अशी गोष्ट म्हणजे की सिंधू इथे आता ह्या गोष्टी सांगत असते आणि सिंधूने ह्या सर्व गोष्टी इथे सांगून मात्र राजश्रीचं मन जिंकलेलं असतं. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही आपली इथे सिंधू आहे ती इथे तिच्या खोलीमध्ये जाते आणि तिच्या खोलीमध्ये आता राघवसुद्धा असतो. राघव मात्र इथे आता खूपच रोमॅन्टिक मूडमध्ये आलेला असतो, कारण इथे तो म्हणत असतो खूप आता दुरावा झाला, आता हा जो दुरावा आहे तो इथे मला सहन होत नाही, असं इथे त्याचं म्हणणं असतं. आणि तेव्हा दोघंसुद्धा इथे आता रोमॅन्टिक झालेले आपल्याला इथे पाहायला दिसत आहेत. तर आता ज्या काही काकू आहेत त्यासुद्धा अगदीच इथे आता जी काही सिंधू आहे सिंधूची इथे माफी मागताना सुद्धा दिसत आहेत, कारण इथे त्यांना सुद्धा असं वाटत असतं की कुठेतरी जाऊन इथे मी सिंधूला खूप दुखवलेलं आहे आणि दुखवल्याच्या नंतर ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने झालेल्या आहेत, असे इथे त्यांचं म्हणणं असतं. तर आता प्रेक्षकांनो, इथे सर्वात महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग अशी गोष्ट असते की आता जेव्हा जी काही सिंधू सर्व काही राजश्रीला सांगत असते, मला राघववर पूर्ण विश्वास आहे, कारण आता मधूमुळं मी त्यांच्यावर अविश्वास दाखवू शकत नाही, कारण मध्यंतरी असाच एक सीन झालेला होता आणि तो सीन झाल्याच्या नंतर सुद्धा आता जी काही आपली सिंधू आहे तिने राघववरती पूर्ण विश्वास ठेवला होता. ह्या सर्व काही गोष्टी आता इथे ती सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि तेव्हा राघववरती सर्वांनी अविश्वास दाखवला होता. राघवच्या आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत आणि त्यामुळे इथे मला राघववरती पूर्ण विश्वास आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि ह्या सर्व गोष्टी इथे आता ती जी काही आपली इथे राजश्री आहे तिला सांगत असते. त्यामुळे इथे राजश्री म्हणत असते, याच गोष्टीमुळे मला इथे तुझा पूर्ण अभिमान आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते.
अरे पडेल, काय ते पडेल. चुंबक आहे चुंबक. कोण दिलं रे? कोण दिलंय? तर आता प्रेक्षकांनो, जी काही आपली इथे सिंधू आहे ती प्रत्येक गोष्ट इथे आता जी काही राजश्री आहे तिला इथे सांगण्याचा प्रयत्न करत दरवाजा बंद कर सांगण्याचा प्रयत्न करत असते. आणि ह्या प्रत्येक गोष्टी इथे आता तिला सांगितल्याच्या नंतर आता जी काही राजश्री आहे ती म्हणत असते, सिंधू खरंच मला इथे तुझा अभिमान आहे आणि मला खूप छान वाटत आहे की आता इथे तू माझ्या राघवसोबत आहेस म्हणून. ह्या सर्व गोष्टी आता इथे ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, येथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच सुंदर आणि तो इंटरेस्टिंग असा झालेला आहे. आणि तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला म्हणजेच की मिराज व्हॉइस ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता. कारण प्रेक्षकांनो, इथे आता पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता इथे जेव्हा जी काही मधू आहे, मधूला तिची आई भेटायला जात असते आणि मधूला तिची आई भेटायला गेल्याच्या नंतर आता इथे मधू म्हणत असते, मी त्या लोकांना इथे सोडणार नाही आणि त्यासोबतच इथे आता मी त्यांना चांगलाच धडा शिकवणार आहे. ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलत असते.
आणि ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर जी काही मधूची आई आहे ती म्हणत असते, माफ कर, पण आता मी इथून पुढे तुझ्या कुठल्याच गोष्टीला हा मिळवणार नाही, कारण तू खूपच जास्त चुकीची वागत आहेस. आता तू पूर्ण अख्ख्या रत्नपारखी कुटुंबाला संपवण्याच्या विचारामध्ये होतीस. असं कसं तू करू शकतेस? ह्या ना अनेक गोष्टी इथे आता ती बोलताना सुद्धा प्रेक्षकांनो आपल्याला इथे पाहायला दिसत आहे. तर अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील, तर तुम्ही आपल्या मिराज व्हॉइस या चॅनलला सबस्क्राईब करून पाहत राहा लग्नाची बेडी. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.